डायरेक्ट माणसं बैल कुठनंही येतात, गप्पागप फिरतात। मंडळी नमस्कार। सकाळी सकाळी उठून आम्ही जुन्नरच्या इकडे एका बैल बाजारामध्ये आलेलो आहोत। सगुणाबागेतली आपली जी बैलजोडी जी आहे त्यांचं आता बरंच वय झालेलं आहे आणि आपल्या इकडे एकंदर माणसांचं ओघ बघता आपल्याला आता नवीन बैल जोडीची गरज आहे। तर आपल्या इकडे म्हसाची आत्ता जत्रा होती, तिकडे आपण बघितलं, आपल्याला पाहिजे तसे बैल मिळाले नाही। तर आज आपल्याबरोबर इकडे मस्कर आहेत। विजयराव नमस्कार। विजय मस्कर आपल्याला इकडे मदतीला आहे। संतोष आपला ऑफकोर्स आहेच मदतीला। सागर आपल्या इकडे आहे मदतीला। आपल्या सागर नमस्कार। तर विजयराव खूप एक्सपर्ट आहेत या सगळ्या गोष्टींमधले आणि आपले ज्या काय बैलगाडीच्या शर्यत होतात त्यांच्यामधले एकदम चोखंदळ माणूस। तर आता विजयरावांनी एक बैलजोडी बघितली, ती घेण्याची प्रोसेस एवढी छान असते। गुलाल टाकून सगळेजण बैल शेतकरी जे आहेत ही मंडळी बरेच आजूबाजूच्या बऱ्याच सगळ्या भागावरनं देशावरचे सगळे शेतकरी असतात। हे सगळे तुम्हाला दिसतात, ते येतात। ते खिल्लारच्या 4-5 जाती आहेत वेगवेगळ्या, म्हैसूर, त्याच्यानंतर आपले नंदी बैलासारखे बैल जे असतात। अशा प्रकारचे बैल असतात। आपल्याला आता सध्याची बैल जोडी जी पाहिजे ती बैल जोडी आपल्याला 2 दात लावलेली, म्हणजे साधारणपणे 2.5 ते 3 वर्षाची बैलजोडी पाहिजे। बैल घेण्याची प्रोसेस अशी असते की बैल घेणारे जे माणसं आहेत तर हे दोघं जण घेऊन विजयराव आपण कशा प्रकारे म्हणजे बैल घेताना आपण काय काय बघतो? नख्या बघतो, जात बघतो, सिंग बघतो, गलवण आहे का बघतो, कुठला बट्टा आहे का त्याला काय बघतो? गळवण बघतो इथला। हा हा हा, वेगवेगळ्या निशाण्या। हा, त्याला काय खानखोळ आहे का बघतो, बट्टा आहे का बघतो त्याला। ओके, ओम भावरा। ओके, सिंग बघितली जातात आणि मेन म्हणजे जात। ओके, जात आपल्याकडे कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या आहेत? म्हणजे आता समजा आपल्याला किल्लार आहे, धनगर किल्लार आहे, परत म्हैसूर किल्लार आहे, आटपाडी किल्लार आहे, ओके, गीर आहे, गावठी आहेत, गावरान आहेत, हा एवढी जातीचे आहेत। अच्छा, ओके। इकडे तुम्हाला दिसतंय संतोष आणि मस्कर बैलजोडी बघितली। काही जणांना हे बघायला क्रूल वाटेल, असं पारंपरिक गेले हजारो वर्ष किंवा शेकडो वर्ष अशाच प्रकारे बैलांचं हे चालू आहे। तुम्हाला दिसते तिकडे पलीकडे मामा जे करतात, थोडासा आवाज करतात, किंवा हे जे लहान लहान मुलं बघा कशा एवढ्या पॉवरफुल बैलांना त्यांनी पकडलेलं आहे। या बैलांना हे बघा थोडंसं हे मामा जे आहेत थोडंसं त्यांची किती चपळ आहेत, किती ऐकतायत पटकन, त्यासाठी त्यांना थोडंसं आवाज करून, थोडा दोरीचा आवाज करून, त्यांच्या हातामध्ये जे दोरी असते ते करून ते बघतायत। ही जोडी सुद्धा संतोष आणि मस्कर बघतायत आपले। म्हणजे कधी कधी असं असतं की बऱ्याचशा स्त्रिया वगैरे ज्या आहेत त्या जेव्हा एखाद्या कपड्यांच्या दुकानात किंवा असे साडीच्या दुकानात गेल्यावर त्यांना बरंच किती बघून किती नको असं होत असतं। एखादी तरुण मुलं जे आहेत त्यांना बाईकच्या दुकानात गेल्यावर ही बाईक घेऊ का ती बाईक घेऊ असं झालेलं असतं। तसं संतोषला इकडे आल्यानंतर काय संतोष, ही जोडी घेऊ का ती जोडी घेऊ असं होतं, असं चाललेलं आहे। सगळे शेतकरी सगळे बाहेरनं आलेले आहेत, तरुण तरुण जोड्या आहेत। आता ही एकदम जे हारण्यासारखी जी दिसते जोडी, अशा बैल आपल्याला नको आहेत, कारण की एकदमच चपळ असतात, ते आपल्याला परवडणार नाही। आपल्याला परवडणार नाही, आपल्याला ते मॅनेज नाही होणार। आपल्या इकडे माणसं, लहान मुलं फोटो काढायला वगैरे येतात आणि हे एकदमच चपळ असतात। त्यांना थोडंसं तेल वगैरे पाजून त्यांची एकदम खुराक कडक करून गूळ
यांना शर्यतीसाठी वापरतात. अगदी लाखो लाखो रुपये त्यांच्या किमती होतात. खिल्लारी माणूस आपला एक चप्पळ. अशा प्रकारे मंडळी खूप छान बैल बाजार आहे आणि ग्रामीण भागामधली एक अत्यंत महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे. व्यवहार सुद्धा जे होतात ते सुद्धा आता सकाळचे 8:30 वाजलेत. एक 9 वाजेपर्यंत सगळेजण थांबतील इकडे. या बैला बाजारामध्ये फिरत असताना बैल धपकन कुठनं पण येतात. जनावरं तुम्हाला दिसतात असे सगळीकडे माणसांमध्ये फिरत असतात. त्याच्याविषयी थोडंसं बघायला लागतं. आणि तुम्हाला दिसतं अशा रस्त्या वगैरे या अशा ज्या रस्त्या असतात ते जिकडे तिकडे खुंट्या बांधलेल्या असतात त्यांच्यावरनं ठेपळायला होऊ शकतं. प्लस ऑफकोर्स हे सगळे बैल लाथ मारू शकतात, शिंग लागू शकतात, झुंबी होऊ शकते, माणसांमध्ये भांडणं होतात. डायरेक्ट माणसं बैल कुठनंही येतात, गप्पागप फिरतात. काय मस्कर आपल्याला काय दिसतंय का चांगलं? अजून येतात ना वासरं नाही का? भरपूर येतात. हां नाही थांबू ना आपण मस्त. हां चांगली चांगली येतात अजून. हां आणि जेव्हा हे असे सगळे येतात बैल येतात तेव्हा ते तिकडे कृषी बाजार समितीमध्ये अगोदर रजिस्टर करायला लागतं आणि एखादा व्यवहार झाला की तो पण रजिस्टर करायला लागतो. हो येऊ दे. व्यवहार करताना सुद्धा आपण डायरेक्ट तोंडी किमती बोलल्या जात नाहीत. त्यात 2 हातांवरती कापड ठेवून बोटांनी व्यवहार केला जातो. सो मंडळी तुम्हाला सांगू कशा प्रकारे आहे ते. बैल एकदा खरेदी केले की त्याच्याविषयी तुम्हाला नक्की सांगू. धन्यवाद.